भाजपवाल्यांनी लातूर जिल्ह्यामध्ये फालतूपणा लावलाय। आमची तांबाळ्याची एसटी महिलेसाठी आरक्षित असलेली जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेला हक्क त्या एका महिलेचा, आदिवासी महिलेचा आज दहशत आणि पैशाच्या बळावर डावलून तिचा फॉर्म काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा भाजपवाल्यांनी रद्द केला। 2 दिवसाखाली आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की गृहमंत्री या नात्यानं तुम्ही आमचा अपहरण झालेला उमेदवार आमच्या ताब्यात मिळवून द्या। त्यांनी ती जागा घेतली नाही, तो भूमिका घेतली नाही। आणि जो संस्कार या लातूर जिल्ह्यामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय चाकूरकर साहेब आणि आदरणीय निलंगेकर साहेबांनी दिला होता, जी परंपरा लातूर जिल्ह्याची होती, त्याला काळिंबा फासलाय। आणि तरीही त्यांना ती जागा बिनविरोध काढता आले नाही, कारण सत्याचाच विजय असतो, ईश्वर सुद्धा सत्याच्या बाजूने असतो। आणि ईश्वरी खेळ झाला, तुमच्याच पर्यायी उमेदवारांना अर्ज माघार घेण्यास नकार दिला आणि तिथे निवडणूक घ्यावी लागली। हा तुमचा पराजय आहे, ह्याच्यातून तुम्ही समजून घ्या, शिका। जशी अद्दल तुम्हाला लातूर महानगरपालिकेत अमित देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली जनतेने घडवून काँग्रेसचा तिरंगा लातूर महानगरपालिकेत फडकवला, तसाच तिरंगा लातूर जिल्हा परिषदेवर सुद्धा फडकावला जाईल। तुम्ही भाजपवाल्यांनो लाईनवर या, घटनेनं चला, कायद्यानं चला, नीतिमत्तेनं चला, नाहीतर तुम्हाला लाईनवर आणायला जनता समर्थ आहे। काळजी करू नका, विजय काँग्रेसचाच होईल।